वृषभ राशीच्या लोकांना जर नोकरीमध्ये बदल करायचा असेल, नोकरी स्विच करायची असेल किंवा तुम्हाला डिपार्टमेंट चेंज करायचं असेल ना, तर तुमच्यासाठी आता जुलै महिना खूप चांगला आहे. या जुलै महिन्यात जास्त प्रयत्न करा. मागचे बरेच महिने असं झालं असेल की तुम्हाला नोकरी स्विच करायची आहे, नोकरीत बदल करायचा आहे, पण ते जमत नव्हतं काही कारणाने किंवा चांगल्या संधी येत नव्हत्या बघा. तर त्या आता जुलैमध्ये तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला नोकरीत जर बदल करायचा असेल तर जुलैमध्ये चांगल्या संधी येऊ शकतात. जर तुमची नवीन नोकरी आहे, तुम्हाला ऑफर लेटर मिळालं नसेल, ऑफर लेटरच्या तुम्ही वाट बघताय, ऑफर लेटर कधी येईल, तर त्याचंही काम तुम्हाला आता जुलैमध्ये होऊ शकतं. किंवा एकदा एखादा महत्वाचा तुम्हाला काही मेल यायचा असेल कंपनीकडनं किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणून काही महत्वाचा मेल यायचा असेल, त्याची तुम्ही वाट बघताय, तेही काम तुमचं जुलै महिन्यात होऊ शकतं. त्यामुळे वृषभ रास किंवा वृषभ लग्नासाठी जुलै महिना करिअरच्या बाबतीत खूप चांगला जाईल बघा. तुम्हाला तुमचे प्रवास पण होतील, म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, नगर असे जवळपासचे होतील. फार लांबचे नाही होणार, पण जवळपासचे प्रवास तुमचे होऊ शकतील जुलै महिन्यात. महत्वाची कामं जर काही रखडली असतील तुमची, तर ती तुमची जुलै महिन्यात होऊ शकतात. थोडंसं आईशी पटणार नाहीये. आई किंवा वडीलधारी जे कोण असतात, आई, आजी, अशा लोकांशी फारसं म्हणजे थोडंसं वैचारिक मतभेद असतील, थोडंसं पटणार नाहीये. त्याच्यामुळे जर तुमची आता ह्या महिन्यात थोडीशी चिडचिड झाली तर डोकं शांत ठेवा. काही नाही, पुढचे काही महिने चांगले आहेत, त्याच्यात तुमचं व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. वृषभ राशीला आता लग्नाचे योग नाहीयेत, त्याच्यामुळे लग्नाची घाई करू नका. त्यामुळे लग्न ठरत नाहीये, चिडचिड करू नका. कारण वृषभ राशीसाठी सध्या लग्नाचे योग नसल्यामुळे तुमचं लग्न कदाचित जुळून येणार नाही, असं होऊ शकतं. आता हे मी सगळं ढोबळ मानांनी सांगतोय, बाकी सगळं तुमच्या कुंडलीवर अवलंबून आहे. तरी पण वृषभ राशीसाठी जुलै महिना करिअरसाठी म्हणा किंवा तुमच्या नोकरी व्यवसायासाठी खूप चांगला आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.